विद्यार्थी मित्रांनो, या पाठावरील मागील एक व्हिडिओ मी शेअर केलेला होता. तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं अभ्यासलेला असाल. आता त्याच पाठावर आधारित हा दुसरा व्हिडिओ या ठिकाणी मी आपणासाठी शेअर करतो आहे. याही पाठावरचे संपूर्ण शब्दार्थ जे आपणासाठी अपरिचित आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. नवीन नवीन प्रश्न जे आलेले आहेत ते व्यवस्थित पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी प्रश्नासाठी मी सुरुवात करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. फाइंड द नेम ऑफ अ थिंग विच वी यूज इन स्टडी. अभ्यासामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूचं नाव शोधा. त्यासाठी आपण सर्व पर्याय व्यवस्थित पद्धतीनं हाताळणार आहोत. पर्याय क्रमांक 1 बुक, पेन्सिल, पेन आणि पर्याय 4 आहे ऑल द अबव. या ठिकाणी अभ्यासामध्ये आपण पुस्तकाचा वापर करतो. अभ्यासामध्ये आपण पेन्सिलचाही वापर करतो आणि अभ्यासामध्ये आपण पेनचा वापर करतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 चाही आपण अभ्यासामध्ये वापर करत असतो. आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे ऑल द अबव. याचा अर्थ वरील पैकी सर्व. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑल द अबव हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे बुक, पेन्सिल आणि पेन या तिन्ही गोष्टी आपण अभ्यासामध्ये वापरत असतो. पुढील प्रश्न आहे फाइंड द नेम ऑफ अ थिंग विच वी यूज इन अ फील्ड. शेतामध्ये वापरल्या जाणाऱ्या एका साधनाचं नाव शोधा. पर्याय क्रमांक 1 बस, पर्याय 2 पेन, पर्याय क्रमांक 3 सायकल, पर्याय क्रमांक 4 प्लो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण शेतामध्ये बस वापरतो का? बस आपण शेतामध्ये वापरत नाही. शेतामध्ये आपण पेन वापरतो का? पेन हे आपण वापरत नाही. सायकल आपण वापरतो का? तीही आपण वापरत नाही. आपण शेतामध्ये प्लो वापरतो. प्लो म्हणजे नांगर. शेत नांगरण्यासाठी आपण प्लोचा वापर करतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ each of the word given in the box and from a new word. Select the group to which the word belongs to. अशाच पद्धतीचा एक प्रश्न आपण मागे पाहिलेला होता. या ठिकाणी या दिलेल्या बॉक्समधील प्रत्येक शब्दातील पहिलं अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि तो अर्थपूर्ण शब्द पर्यायामधील कशाशी संबंधित आहे तो शोधा. पॅरट मधील आपल्याला काय घ्यायचंय? पॅरट मधील आपणास पी घ्यावयाचं आहे. एग मधील ई घ्यावयाचं आहे. एंट मधील ए, काऊ मधील सी, आऊल मधील ओ, कॅट मधील सी आणि किड मधील के. अशा पद्धतीनं आपण एक अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार केलेला आहे. PEACOCK पीकॉक. आणि पीकॉक याचा अर्थ काय होतो? पीकॉक म्हणजे मोर. आणि मोर हा जो शब्द आहे हा शब्द पर्यायातील कशाशी संबंधित आहे? ॲनिमल. मोर हा ॲनिमल आहे का? ॲनिमल नाही तो. मोर फ्रूट आहे का? फ्रूट म्हणजे फळ, फळ नाही. बर्ड आणि मोर हा बर्ड आहे. बर्ड म्हणजे पक्षी आणि व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द ऑड वर्ड इन इच ग्रुप. पिक आउट द फर्स्ट लेटर ऑफ इच सिलेक्टेड वर्ड अँड सिलेक्ट द नेम ऑफ अ वाइल्ड ॲनिमल. विद्यार्थी मित्रांनो, याचा आपण प्रथम अर्थ समजून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर
सोडवत असतो अशा वेळेस अर्थ समजणं ही सर्वात महत्त्वपूर्ण बाब असते. ज्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नाचा पूर्ण अर्थ समजतो त्यावेळेस आपण त्या प्रश्नाचं उत्तर निश्चित शोधू शकतो. त्याच्यामुळं प्रथम आपण व्यवस्थित पद्धतीनं अर्थ समजून घ्यायचा असतो. या ठिकाणी आपल्याला 4 ग्रुप दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक ग्रुपमधील एक वेगळा शब्द निवडायचा आहे आणि वेगळा शब्द निवडून त्या शब्दातील पहिल्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि त्याच्यापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो वाईल्ड ॲनिमलशी संबंधित आहे, म्हणजे जंगली प्राण्याशी संबंधित आहे. तो शब्द आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. प्रथम आपण ग्रुप क्रमांक 1 पाहणार आहोत. हा ग्रुप क्रमांक 1, ग्रुप क्रमांक 2, ग्रुप क्रमांक 3 आणि ग्रुप क्रमांक 4 अशा पद्धतीनं हे 4 ग्रुप आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये दिलेले शब्द इयर, लेग, नोज आणि आय आहे. इयर म्हणजे कान, नोज म्हणजे नाक आणि आय म्हणजे डोळा. म्हणजे या ठिकाणी हे 3 ज्ञानेंद्रिय आहेत आणि लेग म्हणजे पाय हे ज्ञानेंद्रिय नाही, त्याच्यामुळं त्याला आपण अधोरेखित करूयात. म्हणजे हा शब्द या गटामध्ये बसत नाही. ग्रुप क्रमांक 2 पाहत आहोत. स्टोन, स्टोन म्हणजे दगड. वूड, वूड म्हणजे लाकूड. इंक, इंक म्हणजे शाई आणि गोल्ड म्हणजे सोने. या ठिकाणी स्टोन, वूड आणि गोल्ड हे जे 3 शब्द आहेत हे 3 शब्द कसे आहेत? स्थायू पदार्थ आहेत, घट्ट आहेत हे. आणि इंक, शाई ही पातळ आहे म्हणजे द्रव्य पदार्थ आहे, त्याच्यामुळं हे या गटामध्ये बसत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुप क्रमांक 3 आपण पाहत आहोत. ऑरेंज, ब्रिंजल, लेडी फिंगर आणि कॅबेज. ठीक आहे. ऑरेंज म्हणजे संत्री, ब्रिंजल म्हणजे वांगे, लेडी फिंगर म्हणजे भेंडी आणि कॅबेज म्हणजे कोबी. आता या ठिकाणी हे फळ आहे आणि बाकी सर्व फळभाजी आहेत आणि फळ असल्यामुळं हे या गटात बसत नाही. आता शेवटचा ग्रुप आहे खो खो, खेळाशी संबंधित खो खो आहे. क्रिकेट हाही खेळाशी संबंधित आहे. नोटबुक, नोटबुक म्हणजे वही आणि कॅरम हा सुद्धा खेळाशी संबंधित शब्द आहे. म्हणजे खेळाशी संबंधित 3 शब्द या ग्रुपमध्ये आहेत आणि एक खेळाशी संबंधित नाही. आता प्रत्येक शब्दातील पहिलं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे. लेग मधील एल घेऊयात, इंक मधील आय. त्याच्यानंतर या ग्रुपमध्ये ऑरेंजला आपण या ठिकाणी अधोरेखित केलंय म्हणजे या ठिकाणी ओ. आणि या ग्रुपमध्ये आपण एन हा शब्द घ्यायचा आहे. नोटबुकला आपण या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. तर हा जो शब्द तयार झालेला आहे हा आहे लायन. लायन म्हणजे जंगली प्राणी, म्हणजे हा एक जंगली प्राणी आहे आणि लायन याचा अर्थ काय होतो? सिंह असा होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न आहे सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ each of the words given in the box and from a new word. Select the group to which the word belongs to. प्रथम या प्रश्नाचा मराठीमधून अर्थ आपण शोधणार आहोत. या बॉक्समधील प्रत्येक शब्द पाहून त्या प्रत्येक शब्दातील पहिलं अक्षर घेऊन एक नवीन शब्द तयार करा आणि त्याचा संबंधित पर्याय निवडा. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. प्रथम आपण शब्द वाचणार आहोत. मॅन, आउट, नाऊ, की, इट, यॅक. याच्यामधील पहिलं अक्षर आपण घेऊन त्यापासून एक शब्द तयार करणार आहोत. मॅन मधील एम घ्यायचे,
आउट मधील ओ, नाऊ मधील एन, की मधील के, इट मधील ई, याक मधील वाय. आता याच्यापासून जो शब्द तयार झालेला आहे तो आहे मंकी. आता मंकी म्हणजे माकड. ठीक आहे. आता माकड आणि पर्यायाचा काय संबंध आहे ते पाहणं गरजेचं आहे. पर्याय 1 बर्ड, पर्याय क्रमांक 2 फ्रूट, पर्याय क्रमांक 3 ॲनिमल, पर्याय 4 व्हेजिटेबल. आता या ठिकाणी मंकी म्हणजे माकड आणि माकड प्राणी आहे आणि मग या ठिकाणी प्राण्याशी संबंधित असलेला शब्द कोणता आहे? तो आहे ॲनिमल. ॲनिमल म्हणजे प्राणी. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढील प्रश्न आपण पाहत आहोत. प्रश्न आहे रिअरेंज द गिव्हन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर टू फाइंड द नेम ऑफ द पर्सन हु मेक्स वूड थिंग्स. प्रथम याचा मराठीमधून अर्थ पाहूयात. पहा, रिअरेंज द गिव्हन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर. खालील दिलेले अक्षर योग्य क्रमाने लावा. टू फाइंड द नेम ऑफ द पर्सन हु मेक्स वूड थिंग्स. आणि त्या अक्षरापासून, लाकडापासून वस्तू बनवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात ते शोधा. प्रथम आपण लाकडापासून वस्तू तयार करणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं हे पाहणार आहोत. लाकडापासून वस्तू कोण तयार करतो? सुतार करतो. सुतार या शब्दासाठी इंग्रजीमध्ये शब्द कोणता आहे? कार्पेंटर हा शब्द आहे आणि कार्पेंटरची योग्य स्पेलिंग आपल्याला दिलेल्या पर्यायामधून निवडायची आहे. ठीक आहे. आता पहा, पर्याय क्रमांक 1 CARPAINTAR ही स्पेलिंग चुकीच्या पद्धतीने लिहिली गेलेली आहे. पर्याय क्रमांक 2 कार्पेंटरची स्पेलिंग P पासून सुरू होत नाही, त्याच्यामुळं पुढील शब्द आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 CARPAINTER कार्पेंटरची स्पेलिंग ही योग्य पद्धतीनं लिहिली गेलेली आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे CRE ही स्पेलिंग चुकीच्या पद्धतीनं लिहिली गेलेली आहे. तर या ठिकाणी जो योग्य शब्द लिहिला गेलेला आहे तो आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढील प्रश्न आहे रिअरेंज द गिव्हन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ द ॲनिमल. खालील अक्षर योग्य क्रमाने लावून त्याच्यापासून एका प्राण्याचं नाव तयार करा. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे शब्द आहेत, या शब्दापासून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तयार करण्याच्या ऐवजी आपण पर्यायाचा अभ्यास करून त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आता या ठिकाणी CEMAL अशा स्पेलिंगचा प्राणी अस्तित्वामध्ये नाही, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. ECMEL याही स्पेलिंगचा प्राणी अस्तित्वामध्ये नाही. पर्याय क्रमांक 3 CAMEL या स्पेलिंगचा प्राणी आहे कॅमल, आणि कॅमल म्हणजे काय आहे? उंट आहे. कॅमल याचा अर्थ उंट, आणि उंट हा एक प्राणी आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि पर्याय 4 मधील CMAEL ही स्पेलिंग कॅमलचं चुकीचं आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. तरीही खात्री करण्यासाठी या ठिकाणी आपण जे स्पेलिंग योग्य ठरवले आहे तेच स्पेलिंग या ठिकाणी दिलेले आहेत का पाहणं गरजेचं आहे. कधी कधी आपण फसू शकतो. C आहे, AME आणि L या ठिकाणी दिलेले सर्वच्या सर्व अक्षरे या ठिकाणी आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे.
Rearrange the given letters to form a meaningful word. Choose correct option. खालील अक्षरे योग्य क्रमानं लावून त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि तो पर्यायामधून शोधा. ठीक आहे, पहा CSHOLO याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द आपण तयार करत आहोत. आताच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी फक्त आपल्याला 4 पर्यायाचा अभ्यास करून या प्रश्नाचं उत्तर शोधता येतं. आपल्याला याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बनवत बसण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, आता पाहूयात याच्यापासून पर्याय क्रमांक 1 बनतो का. SCHOLO अशा पद्धतीचा शब्द असू शकत नाही. पुढील पर्याय CSHOOL हाही पर्याय चुकीचा आहे. पुढील पर्याय SCHOOL स्कूल हा शब्द योग्य पद्धतीने इथं लिहिला गेलेला आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मधील जे अक्षर आहेत CHSOOL हाही चुकीच्या पद्धतीनं लिहिला गेलेला हा शब्द आहे. आता या ठिकाणी दिलेले अक्षर आणि या ठिकाणचे अक्षर योग्य आहेत का पाहूयात. पहा SCHOO आणि L म्हणजे स्कूल हा शब्द या ठिकाणी योग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपण पाहत आहोत. प्रश्न आहे रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर टू फाइंड द नेम ऑफ द पर्सन मेक्स पॉट्स. खालील अक्षर योग्य क्रमाने लावून त्याच्यापासून भांडे बनवणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं हे शोधा. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. प्रथम आपण पाहूयात भांडे बनवणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं. कुंभार म्हटलं जातं. आणि कुंभारासाठी शब्द इंग्रजीमध्ये कोणता आहे, तो आहे पॉटर. मग पॉटर या शब्दाचं योग्य स्पेलिंग कोणतं आहे त्यासाठी आपण एक एक पर्याय पाहूयात. TOPPER हा टॉपर शब्द तयार झालेला आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 POTOTR हे पॉटरचं स्पेलिंग नाही, हे चुकीचं स्पेलिंग आहे, त्याच्यामुळे पर्याय 2 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 POTTER पॉटरचं हे स्पेलिंग योग्य आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये POTER हे स्पेलिंग चुकीचं आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता या ठिकाणी दिलेले अक्षर आणि या ठिकाणी दिलेले अक्षर योग्य आहेत का पाहूयात. PO पहा POTTER म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न आहे कंप्लीट द नेम ऑफ थिंग वी यूज टू क्लीन द बोर्ड. बोर्ड साफ करणाऱ्या वस्तूचं नाव पूर्ण करा. याचा अर्थ या ठिकाणी एक अपूर्ण शब्द दिलेला आहे DUS आणि त्याच्या पुढील 3 अक्षर आपल्याला शोधायची आहेत. ठीक आहे, म्हणजे बोर्ड साफ करण्यासाठी आपण काय वापरतो, डस्टर वापरतो. डस्टरचं स्पेलिंग काय, DUSTER. डस्टरचं स्पेलिंग हे आहे. आता हे कोणत्या पर्यायामध्ये वापरलेलं आहे पहा. पर्याय क्रमांक 1 DUSTRE वापरलेलं नाही. DUSTR याही ठिकाणी वापरण्यात आलेलं नाही. पुढे DUSTER या ठिकाणी वापरलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. आणि DUSTER हेही चुकीचं आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे.